नमस्कार. आपण सध्या पाहत आहात न्यूज यात्रा. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचा तपास अद्यापही संपलेला नाही आणि आता त्याच नाशिकमध्ये आणखी एक लव्ह जिहादचं प्रकरण उजेडात आलेलं आहे. तंजीर इनामदार नावाच्या एका आरोपीविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटकही करण्यात आली. तंजीर इनामदारला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील तरुणीने दिलेला जबाब अत्यंत धक्कादायक असा आहे आणि यामागे एक मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. तंजीर इनामदार याच्या विरुद्ध जे आरोप आहे ते आपण आधी लक्षात घेऊयात. एकतर पीडित तरुणीने त्याच्याविरुद्ध जी तक्रार दिली त्यात तिने असं म्हटलेलं आहे की इनामदारने तिला आधी जाळ्यात ओढलं, तिच्याशी मैत्री केली आणि तिला महागड्या अशा हॉटेलमध्ये तो घेऊन जायचा. तिला बळजबरीने दारू प्यायला त्याने भाग पाडलं, सिगारेट ओढण्यास त्या मुलीला भाग पाडलं. असा एक अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा तंजीर इनामदारच्या विरुद्ध पंचवटी पोलिसांनी नोंदवला आहे. इतकंच नाही तर तिच्या गळ्यातील तुळशीची माळ तिने या तंजीर इनामदारने काढायला लावली आणि मुस्लिम धर्मियाप्रमाणे तिला चालीरीती करण्याचं त्यांनी सूचित केलं, आदेश दिला आणि धमक्यासुद्धा दिल्या असं या सगळ्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळं नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहादनंतर आता आणखी एक लव्ह जिहादचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि अर्थातच या सगळ्या प्रकरणामुळं पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापणार आहे, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. तंजीर इनामदारला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे आणि हा एवढ्या मोठ्या महागड्या हॉटेलमध्ये जाऊन इतका पैसा कसा खर्च करायचा याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्याच्याकडे पैसे कुठून आले इथपासून ते या सगळ्या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का, आणखी काही तरुणींना तंजीरच्या सोबत कोणी तंजीर आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी यामध्ये आणखी काही मुलींना फसवलेलं आहे का, याचाही तपास पोलिसांना अर्थातच करायचा आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये सध्या कॉर्पोरेट जिहाद, अमरावतीचं प्रकरण आणि आता पुन्हा नाशिकचंच तिसरं एक प्रकरण उजेडात आलेलं आहे. भोंदू अशोक खरातचं प्रकरणही नाशिकमध्येच घडलेलं आहे. भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर लागोपाठ 3 नवीन प्रकरणं उजेडात आलेली आहे आणि एका आठवडाभरामध्ये राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होताना दिसत आहे. एका बाजूने सकल हिंदू संघटना ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरत आहेत, सरकारला साकडं घालत आहे, सरकारसमोर त्या मागण्या करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला रोज आणखीन काही गुन्ह्यांमध्ये भर पडत आहे. हे सध्या महाराष्ट्राचं चित्र झालेलं दिसतं आहे. एकतर तंजीर इनामदारच्या प्रकरणामध्ये पोलिसांना आणखीन काय माहिती पुढे येते, नेमकं हे प्रकरण कोणतं वळण घेतं, TCS कंपनीतला तपास कोणत्या दिशेने जातो, अमरावतीचं प्रकरण आणखीन खोलात गेल्यानंतर काय काय माहिती समोर घेऊन येतं, हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. एका वेळी आपण आज तंजीर इनामदारच्या प्रकरणामधल्या जी घटना उघडकीस आली तिला TCS कंपनीचं पार्श्वभूमी आहे का, कारण या मुलीने जी तक्रार दिलेली आहे त्यामध्ये तिचे तंजीर इनामदारने जे फोटो काढले होते ते फोटो मी आता व्हायरल करू शकतो अशी धमकी तिला दिलेली होती असं आता लक्षात येत आहे. या मुलीचे खरंच तंजीर इनामदारकडे फोटो आहेत का हे आता अर्थातच 1-2 दिवसातच लक्षात येईल, कारण पोलीस जेव्हा जाहीर करतील की या सगळ्या प्रकरणामध्ये त्याने जे फोटो काढलेले होते ते कशासाठी काढले होते, ब्लॅकमेलिंग तो करत होता का आणि ब्लॅकमेलिंग केल्यामुळं हिने इतके दिवस ती तक्रार केली नाही का, हा सगळा पोलीस तपासाचा भाग आहे. एका बाजूने महाराष्ट्रामध्ये विशेषतः नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीच्या बातम्या येत आहेत. तिथं जो आवाढव्य खर्च होणार आहे, नाशिकमधल्या वृक्षतोडीचा विषय मध्यंतरी गाजला होता आणि त्यानंतर मात्र नाशिकमध्ये वेगळ्याच प्रकरणांनी वळण घेतलेलं आहे. अधूनमधून नाशिकमध्ये बिबट्या शिरल्याच्याही बातम्या येत असतात. अर्थात हा थोडासा लाईटली भाग जरी झाला तरी बाकीची जी प्रकरणं आहे ती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे आणि विशेषतः गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीने सोक्षमोक्ष लावावा आणि या सगळ्या प्रकरणाची माहिती लोकांपर्यंत द्यावी अशी आता सकल हिंदू समाजच मागणी करत आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाचा राज्य सरकार किती गांभीर्याने विचार करतो, आरोपींना कशी अटक केली जाते, अटक केल्यानंतर किती दिवसामध्ये हे सगळे कोर्टामध्ये त्याचा खटला चालवला जातो आणि या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालय काय निर्णय देतं हे यथावकाश कळेल. पण महाराष्ट्रामध्ये सध्या भलतंच घडतं आहे हे मात्र आपल्याला यातून स्पष्टपणे जाणवतं आहे. या तंजीर इनामदारच्या प्रकरणामध्ये पुढं काय काय होतं याचा आपण वेळोवेळी आढावा घेणारच आहोत. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.